बाबांनी खूप मनाला लावून घेतलंय का ग? असं काही नाहीये सर. मी माझ्या बाबांना एवढा हाका मारतोय तरी बाहेर येत नाहीयेत ते. नक्की त्यांनी मनाला लावून घेतलं असणार, हो ना? हे बघा सर, असं काही नाहीये. बाबा तुम्हाला आता नाही भेटू शकत. नाही, काही हरकत नाही. मी बाबा बाहेर येऊन मला माफ करत नाही तोर मी इकडेच थांबणार. नको सर. सर तुम्हाला का कळत नाहीये? हे बघा, तुमची कामं सोडून इथे नका थांबू. मेघा, माझ्यासाठी माझ्या आईबाबांपेक्षा काय महत्वाचं असणार आहे? काय अनिकेत? सर तुमचा निरोप आम्ही देऊ, पण तुम्ही प्लीज तुमचा वेळ वाया नका घालवू सर, प्लीज. तुला काय करायचंय? मला माझ्या आईबाबांशी बोलायचंय. तुला काय प्रॉब्लेम आहे? सर त्याला तसं म्हणायचं नव्हतं. अरे वा, दोघं मित्र सॉलिड डिफेंड करताय एकमेकांना. डिफेंड करत नाही आहोत सर. मग कसं? सर मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज इथून जा. सर प्लीज. प्लीज. अहो अहो असं काय करता? दार उघडा ना. अरे माझ्या पोटच्या मुलींना माझी गरज नाहीये. मग कशासाठी जगू मी? कशासाठी? संपून टाकतो स्वतः. काय चाललंय? काय झालंय? संपून टाकतो म्हणजे तुम्हीही मोकळे आणि मीही मोकळा. अहो अहो तुम्ही बरे आहात ना? काका, अहो दार उघडा ना. काका, काका प्लीज दार उघडा. काका, काय झालंय? काका प्लीज दार उघडा. काका, दार उघडा. काका, दार उघडा. काका प्लीज दार उघडा. अहो तुम्ही बरे आहात ना? अहो दार उघडा ना. प्लीज दार उघडा. काका, दार उघडा. काका प्लीज दार उघडा. काढा ना कोणीतरी. बाबा प्लीज. प्लीज दार उघडा ना. काका, अहो अहो काय झालंय तुम्हाला? ठीक आहेत ना तुम्ही? बाबा तुम्ही स्वतःला काही करून घेऊ नका. प्लीज बाबा. एक शब्द बोलू नकोस माझ्याशी. मेलोय मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी. जा जा, निघून जा, सगळ्यांनी निघून जा. अहो अहो भलतं सलतं काही करून घेऊ नका हो. माझा नाही तरी पोरींचा विचार करा ना. तुझ्या पोरींनी केला का बापाचा विचार? नाही ना. लग्न करून आली ना स्वतःच्या इच्छेने. तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाहीये मला. बाबा मी चुकले हो. या ना बाहेर. एकदा ऐकून घ्या ना बाबा. काका प्लीज आम्ही चुकलो, प्लीज बाहेर या. मिस मानसी, तुम्ही आई काय? मिस मानसी, तुम्ही लग्न केलं? शी. बाबा मी चुकले हो. निर्मला, हिला सांग माझा हिच्याशी काहीही संबंध नाही. मला कुणाचं काही ऐकून घ्यायचं नाही. निघून जा सगळ्यांनी इथून. जा. हो काही करून यांना बाहेर काढा हो. अरे 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 मिस मानसी, अहो बाबांचा एकदा तरी विचार करायचा. हे काय केलं तुम्ही? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. माझ्याकडे हा एकच पर्याय शिल्लक आहे. निघून जा. प्लीज निघून जा सगळे. निघा. बाबा प्लीज दरवाजा उघडा. हो काका प्लीज. अनिकेत कर ना काहीतरी. काहीतरी कर. अनिकेत आणि मानसी, तुमच्यामुळे जर यांना काही झालं ना तर मी आयुष्यभर तुम्हाला माफ करणार नाही, सांगून ठेवतेय. आई मिस मानसी, अहो काय आहे? काय आहे? याच्याशी लग्न केलं तुम्ही? काय नाव कायचं? या तुमच्या ड्रायव्हरशी लग्न केलं तुम्ही? हा चॉईस आहे तुमचा? नाही नाही नाही. बापरे. अनिकेत प्लीज काहीतरी कर ना. काका प्लीज दार उघडा. काका, आता एकच पर्याय, दरवाजा तोडावाच लागेल. काका, काका, काका प्लीज दार उघडा. काका. सर, सर हात जोडतो, प्लीज मला मदत कर. काकांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं, प्लीज मदत करा. तू शांत हो जरा. मला विचार करू दे. हा ए आई, आई तू जा तिकडे उभी राहा. शांत हो. मेघा, आईला घेऊन जा. आई पॅनिक होईल उगाच. जा प्लीज, घेऊन जा आईला. घेऊन इकडे मी बघतो काय करायचं ते. आई आई तू ये इकडे पटकन. मेघा.
बाबा बाबा मी आलोय मिस मानसी तुम्ही काळजी करू नका, या इकडे तुम्ही, मी बघतो, मी आलोय ना, मी आलोय ना आता. अनिकेत झाला तेवढा गोंधळ पुरं झाला, तू जा तिकडे, मी बघतो, मी मॅनेज करतो, तू जा 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 मिस मानसी बरोबर थांब. हो शांत व्हा ना. ओ बाबा शांत व्हा बाबा, शांत व्हा, असा त्रास नाही करून घ्यायचा, मी आहे ना. हा आपली मनू, आपली लाडाची मनू आपल्या घरी परत येणार. हा मी आहे, माझ्यावर विश्वास आहे ना. समर सर खरंच तुम्ही नसतात तर आपल्या पोटच्या मुली असून सुद्धा आपल्या घरात राहून तोंडावर आपल्याला फसवतात, आपल्या जन्मदात्याला फसवतात. यापेक्षा दुसरी फसवणूक काय असणार आहे आयुष्यात? तू या लफंग्याला रावबिव म्हणतेस? अगं रावबिव हे जावयासाठी वापरायचं असतं आणि हा माझा जावई नाही. म्हणू काय झालं? हे बघ सगळं नीट होईल, तू नको टेन्शन घेऊ. काही नीट नाही होणार आहे आणि संपलंय सगळं. म्हणू आई बाबा मेघा सगळे तुला परत भेटणार आहे आणि बाबांचा आपल्यावरचा राग पण निवळणार आहे. ते आपलं लग्न ऍक्सेप्ट करणार आहेत. मला तर काहीच सुचत नाहीये रे. आणि मला तूही हवायस आणि आई बाबा सुद्धा. मी नाही जगू शकत रे तुमच्याशिवाय. आणि समर सर म्हणाले तसं डिवोर्स. हे म्हणू तो विचार पण आपण करायचा नाहीये. त्या विचारात आपण आपला आजचा दिवस वाया घालवायचा आहे का? आणि म्हणून उद्या काय होणार आहे तुला मला कोणालाच माहित नाहीये. पण आज आत्ता आपण एकत्र आहोत हे महत्वाचं आहे ना. हो रे, पण बिन काही नाही. आता आजपासून आपण नवीन सुरुवात करायची, आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात. चला. कुठे? माझ्या घरी. उषा मावशी? तू आता माझी जबाबदारी आहे आणि उषा मावशी तिच्या मनीमाऊला घरात घेणारच आहे. चला चला. चल सावकाश. काय बाबा हे असं नाही हो, त्रास करून घ्यायचा. तुम्हाला काय झालं म्हणजे? समर सर ही सगळी जबाबदारी घेतली त्यामुळे हे खरंच. काळजी घ्या हो बाबा. काही जखमा या वरवरच्या वाटल्या तरी खोलवर घाव करतात. सावकाश. वेळीच उपचार करावा लागतो. सॉरी. काळजी घ्या. हो घेतो काळजी. समर सर खरंच तुम्ही आलात म्हणून खूप आधार वाटला हो. म्हणजे तुमचे आभार मी कुठल्या शब्दात मानू ना हेच कळत नाहीये. अरे रक्ताची नाती जिथे परकी होतात ना समर सर तिथे तुम्ही खरंच म्हणजे. बाबा बाबा परत 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 नका ना तेच तेच बोलू. तुम्हालाच त्रास होईल ना. ओके नाही. आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलंय
हं? आपल्या मनूची जबाबदारी माझ्यावर. आपली मनू लवकरच आपल्याकडे येईल. येतो. मेघा, कमाल आहे म्हणून तुम्हा मुलींची. म्हणजे आपलं घर सोडून तुम्ही दुसऱ्या घरी जाता, म्हणजे माहेरून सासरी जाता. कमाल आहात तुम्ही. आणि आई कायम म्हणायची, प्रत्येक मुलीला तिचं माहेर मिळावं म्हणून प्रत्येक आईला सासरी जावं लागतं. म्हणून काय सुंदर विचार आहे का. आम्ही मुलं हा असा विचार कधीच करत नाही ग. मीही नव्हता केला. माझं स्वप्न होतं, सगळ्यांसमोर तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधावंस आणि मी ते अभिमानाने मिरवावं. मला कधीच वाटलं नव्हतं की ते मंगळसूत्रच मला असं लपवावं लागेल. ए मनू, बाबांनी कन्यादान करावं, घरातून बाहेर पडताना आईच्या गळ्यात पडून रडावं, आई बाबांच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याबद्दल अभिमान बघावा, यापेक्षा दुसरं मोठं सुख काय आहे. मनू, मला वाटायचं मंगळसूत्र घातलं ना की झालं लग्न. पण तुम्हा मुलींच्या मनात लग्नाबद्दल ह्या एवढ्या सगळ्या भावना असतात असा विचार पण नाही केला ग मी. मला आहे ना म्हणू, तुझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. आणि आपण आयुष्यात एकदाच प्रेम करतो आणि लग्नही. या लग्नातला प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यभर लक्षात राहतो. आणि म्हणूनच आपण पुन्हा लग्न करायचंय आणि सगळे विधी पुन्हा करायचे. आणि काहीतरीच काय. नाही, मी ठरवलंय, जोपर्यंत तुझे आई बाबा तुझा हात स्वतःहून माझ्या हातात देत नाही आणि ही घटस्फोटाची अट मागे घेत नाहीत, तोपर्यंत मी आपल्या नात्यात पुढे जाणार नाही. तुला माहिती ना, तुझ्या सुखासाठी मी काहीही करू शकतो. आणि
मनू काय झालं ग? आणि कपडे ऑफिस. मनू काय कपडे ऑफिस काय बोलतेयस? अरे ऑफिसला जायला माझ्याकडे कपडे नाहीयेत. अरे हो घे. मनू तू काल निघताना कपडे भरून निघायचंस ना? हो, भरपूर वेळ होता ना माझ्याकडे पॅकिंग करायला. काय आणि कुठं चाललास तुझ्या घरी. आत्ता? तुझ्या घरी जाऊन तुझे सगळे कपडे घेऊन येणार आहे मी. आणि तुला आणखी काय पाहिजे असेल ना ते पण सांग. तुझ्या वडिलांना सांगतोच की माझ्या म्हणून ते सगळे कपडे आत्ताच्या आत्ता परत द्या. बाबा वाटच बघत बसलेत तुझी. कधी तू येतोयस आणि तुझ्या हातात बॅग देतोय. काय आणि वाजलेत किती, वेळ काय, आणि तू काय मस्करी करतोयस आत्ता माझी? हे पण म्हणू मी आता खरंच तुझ्या घरी गेलो ना का राडा होईल ना. कसले कपडे मागताय? हा इथे कशाला आलाय? माझी गरज संपली आता आणि हे सगळं तुम्ही माझ्याशी बोलताय. हे म्हणू सॉरी ना. अगं गंमत केली, खरंच सॉरी. खरंच गंमत करत होतो. पण तुला खरं सांगू का, काल बाबा जसे बोलले ना मला खूप वाईट वाटलं. म्हणजे मला बोलल्याचं वाईट नाही वाटलं. ते ज्या पद्धतीने तुला बोलले ना त्याचा खूप त्रास झाला मला. आणि तुझे बाबा होते म्हणून मी काही बोललो पण नाही. हे पण उद्या आपण तुझ्याकरता कपडे आणूया ना. म्हणजे लग्न झालं आणि माझी बायको ऑफिसला काय अशा साध्या कपड्यात जाणार का? छान नवीन कपडे घेऊ आपण. आई उठेल ना. चावलाच काय? सॉरी. हे बरं आता झोपूयात. गुड नाईट. गुड नाईट. आणि खरंच झोपूयात. परत नाही ना उठणार. आता खरंच गुड नाईट. उठू नको जा परत. बाबा आलात? द्या गोळ्या, मी देते. काही गरज नाहीये. यापुढे सगळं मी करीन. एक वेळेस वैऱ्यावर विश्वास ठेवीन पण पोटच्या मुलींवर नाही. ठीक. निर्मला तुझा मोबाईल कुठे आहे का? असेल इथेच कुठेतरी. इथेच म्हणजे? इथेच म्हणजे असेल इकडे तिकडे ठेवलेला. मोबाईल दे. कुणाला फोन करायचा होता का? हे बघा, जेवढं विचारलं ना तेवढंच उत्तर द्या. मोबाईल. हो बाबा, पण कशाला? तुझा मोबाईल कुठे आहे? अहो असेल घरातच कुठे. आता कुठे जाणार आहे घरातून तो? कुठे ठेवतात रे हे? हे बघा, मुद्दाम करतायत ना हे माझ्या बरोबर. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही गोष्टी माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी शोधून काढणार. काढलं की नाही शोधून? मिळालं मला. बाबा तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये. मी किंवा आईने मनूला फोन केलेला नाही. अरे देवा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही मेडिकल शॉप मध्ये गेला होता तेव्हा मी आणि मेघानी मनूला
कठीण आहे भाई. अहो एवढा जर संशय असेल ना तर बंद करा तो फोन. नको ती ब्याद. हे बघ, तू किती आरडाओरडा केला म्हणजे मी फोन तपासणार नाही असा होत नाही. तुमच्या पुढे काय बोलायचं ना काही कळतच नाही. नाही कळत ना, मग गप्प बैस. कळलं ना? या घरामध्ये राहायचं असेल तर मी सांगेन ते ऐकावं लागेल. आता कुणाला कसलीही सवलत मिळणार नाही. कळलं? मेघा आणि माझ्या नात्यामध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम चालू आहे आणि आता तिला जर हे कळलं की मी तुमच्या सांगण्यावरनं असं वागलो तर आमचं लग्नच तुटेल सर. नाही त्याची काळजी तुम्ही नका करू. ते सगळं सर मॅनेज कर. सत्यजित, मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. मी सांगेन तेवढंच कर. हं? नाही नको सर, खरंच खरंच. अरे हा ऐकतच नाही. माझ्या सासू सासऱ्यांच्या विरोधात वागायला सांगून तुम्ही मला आगीतून फोपाट्यात ढकलताय सर. मला आता असं वाटायला लागलं की मी तुमचं प्याद आहे ज्याला तुम्ही कसंही वापरू शकता आणि वापरतायत तुम्ही. पण आता इथून पुढे मला असं वागायला नाही जमणार. तुम्ही सांगाल तसं वागायला नाही जमणार. असं कसं नाही जमणार? असं कसं नाही जमणार? बोल. नाही मला कल्पना आहे की याचे परिणाम काय होतील. कदाचित तुम्ही माझा जीव घ्यायलाही पुढे मागे बघणार नाही पण या प्रेशर खाली मी नाही जगू शकत सर. अरे सरांशी जरा सांभाळून बोल. भोपे, अरे मन मोकळं करतोय बिचारा, करू दे ना. गोष्टी मनातच राहिल्या ना की फार त्रास होतो. बोल. सर 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 नको 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 सर सर प्लीज 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 प्लीज. मी असं व्हायला लागलंय माझं. तुम्ही समोर आलात, तुमचा फोन आला ना की भीती वाटते. आता काय टास्क द्याल तुम्ही? काय नको ते काम करायला सांगा. आणि या विचारांनी झोप नाही लागत सर रात्रभर. पण हे सगळं माझ्यामुळे होतंय की तुझ्या चुकीमुळे? नाही नाही, तुमच्यामुळे कसं होईल हे? ही सुद्धा माझ्याच चुकांची शिक्षा आहे जी मी भोगतोय. तुमच्या विरोधात नाही जाऊ शकत सर मी. फक्त मी हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो, मला यातनं आता मोकळं करा सर. आता अडकवू नका मला ह्याच्यात. म्हणजे सर इथून पुढे तुम्ही सांगितलेलं कुठलंही काम मी करू शकणार नाही. नाही, मला याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना आहेच. कदाचित माझ्या जीवावर बेतेल हे सगळं, पण त्याची तयारी आहे माझी. क्या बात है सत्यजित. माझ्या समोर तुम्ही सांगितलेलं काम मी करूच शकणार नाही असं बोलायची हिंमत नाही कोणाची. प्लीज सर. मला काही राग बी आलेला नाही. तू जा, चल इकडनं चालता जा. जा, यापुढे मी तुला काही सांगणार नाही. जा. थँक्यू सर. हो, हा कचरा केलास तो सोबत घेऊन जा.
असला माजोरडा अजिबात घाबरला नाही. सर पण तुमच्यासोबत हा कसं बोलू शकतो असं? सर 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 सोडा सर. काय म्हणालास? काय म्हणालास? हे मला पाण्यात पकडण्यासाठी आहे. बघ बघ सर, पाण्यात तर तो तुम्हाला बघत होता सर. सर 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 सोडा सर. सर मला सोडा सर. नक्की सोडू? सोडा सोडा सोडू? सोडा सोडा. काय माणूस आहे, ह्याचं काय कळतच नाही. हळू 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 हळू. ते घ्या पटकन. अहो अहो हे काय करताय? नको असलेल्या गोष्टी काढून टाकतोय घरातून आणि आयुष्यातून सुद्धा. काही गरज नाहीये. या 4 गोष्टी राहिल्या ना तर अडगळ होत नाही घरामध्ये. अडगळच आहे. तुझी मुलगी आणि तिच्या वस्तू माझ्या डोळ्यासमोर नको आहे. अच्छा, माझी मुलगी का? ती तुमची कोणीच नाहीये का? नाही. घरातून 4 वस्तू काढून टाकालो, पण मनातून तिच्या आठवणी काढता येतील का? मी सगळं पुसून टाकू शकतो. अशी मुलगी माझ्या घरात जन्माला आलीच नाही असं मी समजेल. नाहीतर जन्माला आल्या आल्या मेली. अहो काय अभद्र बोलताय हे तुम्ही? हो, अगं मग तिने बोलण्यासारखं काय ठेवलंय मागे? हा? आणि हे बघ, तुलाही जर तिची फार आठवण येत असेल ना तर तूही तिच्यासोबत गेलीत तरी चालेल, नाहीतर मीच जातो कुठेतरी. अहो कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? मी फक्त एवढंच म्हटलं की निर्मला, आपण प्रत्येक वेळेस काहीतरी म्हटलंच पाहिजे असं असतं का? हा? निर्मला, भूक लागलीये. 4 घास पोटात ढकलायला मिळतील का? का तुझी मुलगी आणून देणार आहे डबा? प्रत्येक वेळेला मनूला मध्ये आणायलाच पाहिजे का? हो, माझं म्हणणं एवढंच होतं. या सगळ्या प्रकारानंतर उषाताई स्वयंपाक करायला येतील असं मला वाटत नाही. पोरं चुकली. पोरांच्या वतीनं मी माफी मागते भाऊ. मला त्याविषयी काहीच बोलायचं नाहीये. भाऊ पण माझं तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. पण उगाचच आता गुंता वाढायला नको. त्यामुळे प्लीज मी या. म्हणजे मी कामाला यायचं ना? मी सांगतोय ना. हे बघा कसं आहे उषाताई, आजवर आपले संबंध खूप जिव्हाळ्याचे होते, पण आता ते राहिलेले नाहीयेत. माझा नाईलाज आहे. पुन्हा नव्याने काही कटकटी नको आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही जा. निर्मला, काय होतंय? अहो माझा पाय. हा? बस 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 काय बस, बोलताय? बस. ये. इथे सावकाश सावकाश. बस. इथं बसा, इथं बसा, इथं बसा. सांग, पाणी देते, पाणी देते. अहो देते. अगं आई ग, अय ग उषा, मला गुडघ्याने अगदी नको केलंय ग. खूप दुखतोय. हा. अगं काय करते? कुठे चालली आहेस? बस, आराम कर इथे. अहो स्वयंपाक. राहू दे स्वयंपाकाचं, तू बस बघू. मी करू का स्वयंपाक? आजच्या दिवस करशील का ग स्वयंपाक? या पायानी ना अगदी पांगळी झालीये ग मी. अहो मी काय म्हणते, आपल्या खोलीत ना शेकायची पिशवी आहे, ती जरा घेऊन येता का? उषा, हे उषा, काय आलं? ताई बरं नाही वाटत आहे का? मी डॉक्टरला बोलवू का? नाही ग, मला काहीच झालेलं नाहीये. पण उषा, तू यात घरात येणं बंद करू नकोस. हं? पण
भाऊ तू नको त्यांची काळजी करू. ते काय वेडवाकडं बोलले ना तरी तू यायचं बंद करू नकोस. हा मी येईन, मला आवडेल, पण ते तुम्हाला त्रास होईल हो. नाही ग त्रास होणार. तू स्वयंपाकाला येशील त्या निमित्ताने माझ्या पोरीची खुशाली मला कळत जाईल ग. म्हणून येशील ना ग, एवढं ऐकशील ना. एवढ्या नाटकी असाल वाटलं नव्हतं मला. येईन मी. आता कसली जातीये, रोज येईन. आणि ऐका, पोरगी अगदी सुखरूप आहे तुमची, काही कमी पडू देणार नाही तिला. मी आहे ना. गुडघ्याचं कसं आहे, तू 4 वेळा तरी शेकला पाहिजे ना. हा उषा जरा ह्याच्यात गरम पाणी करून आणतेस का ग? हो आणते ना, आणते. गाई ग